हत्तीची सोंड असलेला गणपती, हत्तीचे कान असलेला शूर्पकर्णा सुपासारखे कान असलेला गणपती, लंबोदर म्हणजे मोठं पोट असलेला गणपती. तसं बघायचं झालं तर मला सांगा, लौकिकदृष्ट्या सौंदर्य शास्त्राच्या व्याख्येमध्ये पुढे हे चित्र बसतं का? नाही बसत. हत्तीचं तोंड, सुपासारखे कान, समजा एखाद्या माणसाचे कान सुपासारखे असतील तर त्याला आपण सुंदर म्हणू का? बाई पुरुष काही असो, पोट आवाढव्य सुटलेलं आहे, पण तरी गणपतीची मूर्ती किती सुंदर दिसतेच खरोखरच, तुमचा भाव असो किंवा नसो. म्हणजेच आम्हाला कळलं पाहिजे की हा गणपती आम्हाला काय सांगू इच्छितो, की राजानो, बाह्य रूपाचं सौंदर्य, या कुठल्याही बाह्य दिखाव्याचं सौंदर्य हे मुळी त्याच्या बाह्य आकारावर, आकृतीवर, रचनेवर, लांबी रुंदीवर, त्या विशिष्ट शेपवर, आकृतीवर नाहीये, तर त्या आकृतीबंधाशी, त्या आकृतीबंधामध्ये असणाऱ्या प्राणाशी, त्या आकृतीबंधामागे असणाऱ्या भावाशी, तुमच्या प्राणांचं आणि तुमच्या भावाचं जे नातं आहे, ते नातं, ती गोष्ट सुंदर की कुरूप हे ठरवते.